2 नाही तर 2.5 15 तारखेला अजितदादांनी मंत्रिपदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला वापरला जाणार आहे असं म्हटलं तर हे वक्तव्य करताना काही मंत्री असा शब्दप्रयोग दादांकडून करण्यात आला। परिणामी हा 5 वर्षांसाठी मंत्री असेल, तो 2.5 वर्षांसाठी मंत्री असेल असे अनेक अंदाज सध्या राजकीय वर्तुळात लावले जात आहेत। म्हणूनच 15 तारखेला शपथ ग्रहण केलेल्या नवनिर्वाचित मंत्र्यांपैकी नेमका कोणता मंत्री 2.5 वर्षांसाठी असेल आणि कोणते मंत्री 5 वर्षांसाठी असतील तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। आज मंत्रिमंडळात विस्तार होत असताना सर्वांनाच वाटतं की आपल्याला संधी मिळावी। आता सर्वजण ताकदीचे नेते असतात, मात्र जागा मर्यादित असतात। मागच्या वेळी आपण जेव्हा सरकारमध्ये गेलो तेव्हा काहींना मंत्रिपदाचा 1.5 वर्षांचा काळ मिळाला होता, मात्र आता 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी आम्ही असं ठरवलं आहे की काहींना 2.5 वर्षांची संधी द्यायची। मग त्यामध्ये अनेक मंत्री, राज्यमंत्री सामावून घेतले जातील। यामुळे अनेक जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळेल, अनेक भागांना यातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल। यावर आमचं महायुतीच्या 3ही नेत्यांमध्ये एकमत झालेलं आहे असं अजित पवार नागपूरमधील पक्षाच्या मेळाव्या दरम्यान म्हणाले आणि काही मंत्र्यांना केवळ 2.5 वर्षांसाठीच मंत्रिपदे दिली जाणार आहेत हे उघड केलं। यासंबंधी भाष्य करताना शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित मंत्री शंभूराजे देसाई आमच्या सर्व सहकार्यांची व शिंदे साहेबांची इच्छा असून देखील साहेबांना काही जणांना यावेळी संधी देता आली नाहीये, म्हणूनच त्यांना संधी देण्यासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला करण्याचा पूर्ण अधिकार आज शिवसेनेच्या ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे त्यांनी लेखी स्वरूपामध्ये माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे लिहून दिलेला आहे असं वक्तव्य केलं। शंभूराजे देसाई यांच्या या वक्तव्यातून शिवसेना शिंदे गटाच्या सर्व मंत्र्यांनी या संबंधीची प्रतिज्ञापत्रे एकनाथ शिंदेंना दिली आहे हे दिसून येतं। अजित पवारांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये बोलल्यानुसार 2.5 वर्षांचा फॉर्म्युला फक्त काही मंत्र्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी नाही। त्यामुळे काही मंत्री हे पूर्ण 5 वर्ष आमदार असतील तर काही 2.5 वर्षांसाठी, तर कोणते मंत्री हे 5 वर्षांसाठी आमदार राहतील आणि कोणते फक्त 2.5 वर्षांसाठी ते पाहूयात। काल शपथ घेतलेल्या सर्व आमदारांपैकी भाजपचे चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, शिंदेच्या शिवसेनेचे उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे हे मंत्री 5 वर्षांसाठी मंत्रिमंडळात असतील असा अंदाज वर्तवला जात आहे। तर भाजपचे अतुल सावे, जयकुमार गोरे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अशोक फुंडकर, संजय सावकारे, गणेश नाईक, शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, योगेश कदम, आशिष जयस्वाल, प्रकाश आबिटकर, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ, इंद्रनील नाईक, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे हे मंत्री फक्त 2.5 वर्षांसाठीच असतील अशा चर्चा आहेत। तर तुमच्या मते कोणते मंत्री 2.5 वर्षांसाठी असतील आणि कोणते 5 वर्षांसाठी ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।